तिघाडी सरकारच्या मंत्र्यांमध्ये महिलांना मतदानासाठी गृहीत धरून लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यामधून मुरबाडसारख्या ग्रामीण भागातून शेकडो महिलांना वगळण्यात आले आहेत. तीनही पक्षांच्या मंत्र्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असताना सरकारने लाडक्या बहिणींची KYC नावाखाली पडताळणी करून अनेक लाडक्या बहिणींचे अनुदान बंद केल्याने महिला संतप्त झाल्या आहेत. त्याचा परिणाम पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुका, राजकीय शासकीय कार्यक्रमांवर होणार आहे. महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त करून महिलांचे सक्षमीकरणाचे ढोंग करणारे सरकार आहे. लाडक्या बहिणींना जाचक अटी लावून सुरू असलेली लाडकी बहीण योजना बंद करण्याचा डाव आहे, अशी महिलांमध्ये चर्चा रंगली आहे. मतांच्या जोगव्यासाठी भाजपा, शिंदेसेना, अजितदादांची राष्ट्रवादी पक्षांनी त्यांच्या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्वच महिलांनी त्यांना मतदान केले नाही याची कल्पना आल्याने लाडकी बहीण योजनेमुळे विकासावर परिणाम झाल्याचे पुढे करून योजना गुंडाळण्याचा KYC कार्यक्रम सुरू केला आहे. लाडक्या बहिणींना जाचक अटी घालून वगळण्याची जबाबदारी तीनही पक्षांच्या सत्ताधारी नेत्यांनी अद्याप घेतलेली नाही. महसूल, पंचायत समिती, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून महिलांची चाचपणी करून त्यांना योजनेतून वगळल्याने लाडक्या बहिणीने सतर्क होऊन अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालयातील मनमानी गैरकारभार, शासनाच्या योजनेची लयलूट याची पोलखोल महिला करणार असल्याचा इशारा महिलांनी दिली आहे. मुरबाड शहरात नगरपंचायत असून त्यांच्या शाळा किंवा अंगणवाड्या नाहीत. त्याची जबाबदारी पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत घेत नसून अंबरनाथ महानगरपालिकेतून मुरबाडचा अंगणवाडी शाळा मनमानी कारभार चालवला जातो. त्याच्या छळाला कंटाळून एका अंगणवाडी सेविकेचा मृत्यू झाला आहे. त्यांनीच मुरबाडच्या लाडक्या बहिणींना योजनेतून वगळल्याची चर्चा आहे. नामदेव शेलार, युवा महाराष्ट्र, मुरबाड.